मिस्टर साहिल गोलंदाजी एंडकडे आपल्याला पाहायला मिळते. P1च्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू, पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. पहिला डॉट बॉल खेळतोय हा बॅटर. पहिली चांगली सुरुवात आहे गोलंदाजीची मिस्टर साहिल याची देखील. सलामीचे दोन्ही बॅटर या ठिकाणी सज्ज झाले आहेत. एका बाजूला साकीब पटेल, दुसऱ्या बाजूला बाबू पटेल. P1च्या षटकातील आगामी चेंडू, पुढील चेंडू शफल झाल्यानंतर एक्स्ट्रा कव्हर सीझनमध्ये 30 यार्डमध्ये बॉलला पाठवलं. पहिल्या धावसंख्येचा शुभारंभ होताना आपल्याला पाहायला मिळतं. 1 या आकड्यावर पहिल्या धावसंख्येचा शुभारंभ. सांघिक धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 1 या आकड्यावर. चांगलं क्रिकेट आहे. 360 डिग्री असं मैदान, 30 यार्ड सज्ज झालेलं आहे. चांगली खेळपट्टी या स्पर्धेच्या माध्यमातून बनवण्यात आलेली आहे. आणि या सामन्यामध्ये आपण पाहताय तिसऱ्या रजनीतील पहिला सामना. हो, सफल झाल्यानंतर बोल्ड. पहिल्या विकेटचं पतन, पहिल्या विकेटला परतावं लागेल. इन टू द डगआउटमध्ये गोल्डन डकचा शिकार ठरतोय बाबू पटेल. आणि पहिलं विकेट इन टू द डगआउटमध्ये पहिलं यश या गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत पाहायला मिळतंय या पॉवर प्ले 1च्या षटकामध्ये. पहिलं विकेट आपल्याला पाहायला मिळाला. बोलच्या रूपाने टप्पा पडल्यानंतर तो चेंडू खाली राहिला आणि यष्ट्यांचा वेध केला. बॅक टू द बॅक फुटवर जातोय. कव्हर पॉइंट रिझनमध्ये मारायचा होता चेंडूला, मात्र गतीवर सॉर झाला हा गोलंदाज. सरासरीचं गोलंदाजी करतोय. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी P1च्या षटकामध्ये नियंत्रणपूर्ण गोलंदाजी करतोय मिस्टर साहिल. साहिल जले गोलंदाजी एंडकडे पुन्हा एकदा सज्ज झालंय पॉवर प्ले 1च्या षटकामध्ये. अजूनही बॅटचा बॉटम एज लागला. यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टिरक्षण. सातत्याने डॉट बॉल या ठिकाणी डिलिव्हरी इन पिच करतोय त्या खेळपट्टीवर सरासरीची. आणि चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत डिलिव्हर करतोय मिस्टर साहिल जले. याला गोलंदाजीचा अतिशय चांगला सूर सापडलेला आहे. फक्त 1 या आकड्यावर हे धावफलक. 1 विकेट डगआउटमध्ये आहे अजूनपर्यंत आपण पाहताय या P1च्या षटकामध्ये. हो, अजून एक गतीवर सॉर झालेला गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी. गोलंदाजीचा एंड देखील चांगला केला, शेवट केला. आणि पहिल्या षटकाचा संपलाय खेळ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 गडीबाद 1 हा आकडा दिसतोय. 1 विकेट इन टू द डगआउटमध्ये. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली मिस्टर साहिल जले याची या P1च्या षटकामध्ये. कालभैरव कलंबोली विरुद्ध दादा 11 तलोजा असा दुसऱ्या रजनीतील पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहताय. WCTच्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह टेलिक्स प्रक्षेपण केलं जात आहे. या ठिकाणी स्क्रीन सज्ज झाले. आमच्या डाव्या बाजूला गुणलेखक म्हणून गुलशन पाटील किरवली आणि या ठिकाणी अमित म्हात्रे सर देखील जॉईंट होतील. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या वाणीतून आमचे गुरुवर्य आदरणीय संदीपजी पाटील सर यांच्या वाणीतून या पूर्ण स्पर्धेचं विवरण लेखाजोखा मांडला जात आहे. आणि खऱ्या अर्थाने अनेक युवा या ठिकाणी समालोचकांना व्यासपीठ देण्याचं कार्य त्यांनी मागील अनेक वर्ष केलेलं आहे. पुन्हा एकदा P1च्या षटकाच्या नंतर P2चं षटक, पॉवर प्ले 2चं षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज मिस्टर संजय नाईक. काल भैरवनाथ कलंबोली या नावाने खेळतोय हा संघ. एका बाजूला, दुसऱ्या बाजूला दादा 11 तलोजा.
पॉवर प्ले टूचं षटक. पहिलं स्ट्राईक एंड गोलंदाजीचा एंड बदललाय. अचूक टप्प्याची गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट डिलिव्हर केलाय या ठिकाणी संजय नाईक यानं देखील. अतिशय चांगली उंची आहे आणि आपण पाहताय P2च्या षटकामध्ये एंड बदलल्यानंतर या ठिकाणी पहिला डॉट बॉल खेळताय बॅटर. ओहो, चेंडू हवेमध्ये आहे. उंची जास्त, आत्मविश्वास कमी, प्रयत्नांची पराकाष्ठा. मात्र अंतिमच्या क्षणी स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये हा झेल सुटला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 3 या आकड्यावर. पहिलं विकेट डगआउटमध्ये गेल्यानंतर, पहिलं विकेटचं पतन झाल्यानंतर 3 हा आकडा आपल्याला दिसतोय. संघर्षाचं क्रिकेट खेळावं लागेल दादा 11 तलोजा संघाला. एक चांगली मॅच्युरिटी इनिंग मात्र दाखवावी लागेल 2 नंबर आणि 3 नंबर क्रमांकाच्या या बॅटरला. हो 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 हो, सफल झाल्यानंतर बॅटचा इनर एज लागला आणि पंचांमार्फत इशारा देखील येतोय. हा आऊट परतावा लागेल डगआउटमध्ये. दुसऱ्या विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सातत्याने एक चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा त्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतंय आणि अचूक गोलंदाजीला एक यश प्राप्त होताना पाहायला मिळतंय आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी काल भैरवनाथ कलंबोली संघाच्या वतीनं दुसऱ्या विकेटचं. बॅक टू द डगआउटमध्ये पाहायला मिळते आणि याच्यानंतर 4थ्या क्रमांकाचा बॅटर येतोय. क्रिकेटच्या पटलावर 4थ्या क्रमांकाचा बॅटर अतिशय महत्त्वाचा असतो. मिस्टर कैफ, चांगली उंची आहे कैफची. कशा प्रकारची फलंदाजी दाखवेल, डिलिव्हर करेल, एक चांगली इनिंग. सफल झाल्यानंतर गतीवार सॉर झाला गोलंदाज. तोपर्यंत पंच आमच्याकडे टर्न होत आहेत. हा व्हाईट बॉल एक्स्ट्राज. अवांतर धावसंख्येनं एकणं अकाउंट होतंय अवांतर धावसंख्येचं आणि धावसंख्या 4 या आकड्यावर. 2 गडी बाद 4 असा आकडा दिसतोय. नेहमीच म्हटलं जातं आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट आणि या क्रिकेटच्या पटलावर आजच्या दुसऱ्या रजनीमध्ये एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कलंबोली संघाची. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खेळपट्टीचा आढावा घेतला तर एक 30 यार्ड चांगलं सज्ज झालेलं आहे. फास्ट आउटफील्ड दिसते या ठिकाणी. 360 डिग्री प्ले हे मैदान आहे. स्वर्गीय दीपा पाटील यांच्या नावाने नामलिखित झालेले हे मैदान. हो, सफल झाल्यानंतर डावा पाय उजवा पाय टेकवत असताना या ठिकाणी स्लॉक्सिरचा फटका मारायचा होता बॅटच्या पट्ट्यापर्यंत. चेंडू आला नाही. डॉट बॉल खेळतोय. सातत्याने गतिवार सॉर्ट झालेला गोलंदाज आणि आपल्याला पाहायला मिळतंय सातत्याने यश मिळतं या गोलंदाजाला. अतिशय चांगली गोलंदाजी आहे या ठिकाणी. त्या एंडकडनं धावतोय पुन्हा एकदा P1-2च्या षटकामध्ये. आता मात्र गती परिवर्तन, हलकीशी फ्लाईट दिली. पायची चहल कसं अफीर आपल्याला पाहायला मिळालं. शॉट फाईन लेग रिझनमध्ये जातोय. तोपर्यंत चेंडू, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. लेग बाईचा इशारा येतोय. अवांतरच्या रूपाने 1 धाव ॲड होईल टीम टोटलमध्ये. धावसंख्या 5 या आकड्यावर. 5 धावांचं धावफलक अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय आणि 2 विकेट डगआउटमध्ये आहेत आणि अजूनही P2च्या षटकातील. तर याचबरोबर आमचे सन्माननीय मनीष पाटील मुरबी शिवसेनेचे एक समाजसेवक आमचे मनीष पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनीष, या व्यासपीठावरचे स्वागत आहे. आमचे गणेश पाटील देखील आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत मात्र या षटकाराने केलं आहे. राखी यस, मनीष पाटील आणि गणेश पाटील या ठिकाणी आमचे बंधू आहेत आणि या षटकारच्या साह्यानं त्यांचं स्वागत देखील करताना पाहतोय. स्लॉटच्या बॉलला या प्लॉटच्या बाहेर पाठवलं या बॅटरने. अशा प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. तर जो फ्रेश लॉट्स असेल त्यातील पहिला सामना आहे पिंपरी 11 पिंपरी आणि पेठाली परेश
या दोन्ही टीम कॅप्टनला सूचना आहे की आपण उपस्थित राहायचं. लगेच इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. पेठाले आणि पिंपरी. येस धन्यवाद सर. आपण पाहता या रजनी क्रिकेटचा आनंद आणि रजनी क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमर आहे मी म्हणेन. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर धावसंख्येला चांगला आकार, धावसंख्या 11, लॉस ऑफ 2 विकेट, 11 धावा धावपलकावर. चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेट रिजनची सीमारेषा सहजरित्या पार केल्या या षटकारानं. आणि P2च्या षटकामध्ये एक आत्मविश्वास देणारा फटका आहे. मिस्टर बॅटर होता, त्याच्या बॅटमधून आला अरबाज पटेल, नवीन गोलंदाज. साहिल वैयक्तिक गोलंदाजी एंडकडे दुसरं षटक हाताळतोय आणि सांघिक तिसरं षटक हाताळतोय मिस्टर साहिल. हो बॅटच्या रिथममध्ये येत नाही चेंडू, तोपर्यंत चेंडू येते शॉर्ट मिड विकेट रिजनमध्ये. एकच धाव कंप्लीट. थोडंसं कलेक्शन खराब आणि त्यामुळे दुसरी धाव मिळेल. या 2 धावेनं टीम टोटलमध्ये ॲड होतील या 2 धावा. धावसंख्या 13 या आकड्यावर 13 धावांचं धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. अनेक वेळा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पहिल्या 2 षटकानंतर पूर्णपणे पाहता तर बॅटिंग झोन बदलला जातो. पॉवर प्ले 2च्या षटकामध्ये दोन्ही षटकांमध्ये चांगली गोलंदाजी डिलिव्हर इन पिच केलेली आहे दोन्ही गोलंदाजांनी. पुन्हा एकदा साहिल वैयक्तिक दुसरा आहे, सांघिक तिसरं षटक हाताळतोय. शॉर्टम पुलचा फटका आपण पाहताय कार्पेटच्या साह्यानं. शॉर्ट मिड विकेट डीप मिड विकेट रिजनमध्ये येतो, तोपर्यंत चांगली फेकी आहे. एकच धाव. धावसंख्या 14 या आकड्यावर. संत खेळ चालू आहे, संघर्षाचं क्रिकेट चालू आहे. मात्र ही परिस्थिती बदलावी लागेल. संघर्षाच्या क्रिकेटमध्ये आपल्याला नियंत्रण ठेवावं लागेल. आपल्यातील मॅच्युरिटी, आपल्यातील गुणवत्ता या ठिकाणी प्रस्तावित करावी लागेल दोन्ही बॅटरला. पुन्हा एकदा साहिल गोलंदाजी एंडकडे धावतोय. हो या बॉलला पाठवलंय आणि आमच्या या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय या बॅटरच्या झोनमधून आणि धावसंख्येला चांगला आकार आणि अरमान पटेल याच्या बॅटचा हा फ्लो आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावर 20 या आकड्यावर. डीजे वादन आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट आणि डीजे वादन, क्रिकेट आणि संगीत हे कॉम्बिनेशन झालेलं आहे मागील काही वर्षांमध्ये. अरबाज पटेल याच्या बॅटचा फ्लो, धावसंख्या 20 या आकड्यावर. हो शफल झाल्यानंतर मिस टाइम स्ट्रोक. चेंडू येतो मिड ऑन रिजनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एका धावेवर मात्र स्थिमित ठेवलेलं आहे. धावसंख्या 21 या आकड्यावर. तिसऱ्या विकेटची एक चांगली पार्टनरशिप आहे. डगआउटला या ठिकाणी मॅसेज दिलेला आहे या दोन्ही बॅटरने. एक चांगलं संघर्षाचं क्रिकेट चालू आहे. पुन्हा एकदा साहिल ऑन टू द गोलंदाजी एंडकडे. शफल झाल्यानंतर हा फटका चांगला आहे. हो टर्न झाला चेंडू आणि शॉर्ट गली रिजनमध्ये 30 यार्डमध्ये क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव ॲड होईल या टीम टोटलमध्ये धावफलकामध्ये. धावसंख्या 22 या आकड्यावर. 2 विकेटचं पतन. 22 धावा धावफलकावर आणि 2 विकेट डगआउटमध्ये आहेत. काल भैरवनाथ कलंबोली आणि दादा 11 तलोजा आजच्या या दुसऱ्या रजनीचा पहिला सामना खेळवला जातोय या रजनी क्रिकेटमध्ये. हो चांगला बॉल, चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. एकच धाव मिळेल. एका धावेवर सीमित ठेवलेला आहे. संपलाय या ठिकाणी 3 षटकांचा खेळ आणि धावसंख्या 23 या आकड्यावर. 23 धावांचं धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 धावा. 2 विकेट डगआउटमध्ये आहेत. 2 विकेटच्या पतनानंतर 23 धावा.
दुसरा सामना खेळवला जाईल डी पोलचा पिंपरी 11 पिंपरी आणि पेठाली परेश असा सामना खेळवला जाईल. पहिल्या इनिंगचा खेळ संपेल लगेच दोन्ही कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्सकडे जॉईन होतील. आदरणीय संदीपजी पाटील सर यांच्या समवेत. हॅलो. तर याचबरोबर महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आमचे या स्पर्धेचे खंबे समर्थक दिनेश ठाकूर यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. अनेक मान्यवर पाहुणे अनेक क्षेत्रातील हे मान्यवर पाहुणे या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतील या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. हा फटका डिलिव्हर केला ऑन ड्राईव्हचा लाजवाब स्ट्रोक. चेंडू वल्ला, चेंडू टर्न घेतला, उचली घेतली चेंडूने. अशा प्रकारचं चित्र आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. आणि हा चौकार, या चौकारच्या साह्याने धावसंख्या 27 या आकड्यावर 27 27 धावांचा धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलं संघर्षपूर्ण क्रिकेट चालू आहे, चांगली बॅटिंग चालू आहे या ठिकाणी त्या खेळपट्टीवर. गती परिवर्तन पाहायला मिळतंय आणि बॅटचा एज घेतला आणि तिसऱ्या विकेटला बॅक टू द डगआउटमध्ये पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतंय. आपल्या गतीवर नियंत्रण, स्विंगवर नियंत्रण करतोय हा गोलंदाज. 9 चेंडू आणि 18 धावांची एक चांगली 'गणेश पडसे यांनी डिलिव्हर केलेला चेंडू, अप्रतिम चेंडू, फ्लाईटवर चकवला, स्विंगवर चकवला आणि बॅटरला पाठवला डगआउटमध्ये. तिसऱ्या विकेटचं पतन. नवीन बॅटर येतोय स्ट्राईक एंडकडे, इरबाज. आता मात्र चांगला गती परिवर्तित केलेला चेंडू, ऑन ड्राईव्हचा लाजवाब स्ट्रोक इरबाजने प्रोड्यूस केला आहे. तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या 28 या आकड्यावर. 28 धावांचा धावफलक आपण पाहताय. काल भैरवनाथ कलंबोली आणि दादा 11 तलोजा अशा संघर्षाचं क्रिकेट. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर डिलिव्हरिंग पिच केलेला चेंडू. तोपर्यंत टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो या ठिकाणी. पंच आमच्या ऑफिशियल त्यांच्या माध्यमातून WCT टीम सज्ज झालेली आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं बॅक टू द एस्टँडच्या मागे कॉड बिहाइंडचं ऑफिल. पंच रिव्ह्यू कशासाठी घेतलाय आपण? व्हाईट बॉलसाठी. यस सर. अंपायर की बॉलर, बॅट्समन रिव्ह्यू आहे. यस, टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. 2014चं वर्ष जेव्हा आपण पाहिलं तेव्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यूट्यूबचं माध्यम आलं. आज WTCची टीम या ठिकाणी सज्ज झाली आहे. मात्र www.tenniscricket.in ही वेबसाईट जेव्हा लॉन्च झाली ना मित्रांनो, तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं ग्लॅमर आलं. 2014 साली संदीपजी पाटील सर आपल्याला माहिती असेल व्हाईट बॉल आहे. यस, ऑफिशियल डिसिजन येतोय. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. हे चांगलं तंत्र आहे मी म्हणीन. टेक्नॉलॉजी आलं, ग्लॅमर आली, पैसा आला, प्रसिद्धी आली या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. एक धाव ॲड होईल टीम टोटलमध्ये. हो 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 हो, डाव्या स्टिकच्या बाहेर, लिस्टमच्या बाहेर डिलिव्हर इन पीच झालेला हा चेंडू. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल. धावसंख्या 30 या आकड्यावर. दुसऱ्या रणजीतील पहिला सामना आहे. धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा. आणि जर आपण या मैदानाचा विचार केला तर 60 यार्डची ही सीमारेषा असेल. एक चांगली धावसंख्या नेहमीच आपल्याला आत्मविश्वास देतोय. दोन्ही खेळ चालू आहे पहिल्या इनिंगचा. हाय पॅडवर आदळला आहे. पायचीचं फील स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये गॅदर करतो चेंडू. स्विंग अवंतरचा इशारा येतो लेग बाईचा. बॅक टू बॅक 3 धावा या अवंतरच्या रूपानं या धाव फलकामध्ये ॲड होताना आपल्याला पाहता मिळतात. धावसंख्या 31 या आकड्यावर. 31 धावांचं धावफलक
पुन्हा एकदा शॉर्ट प्रकारची मात्र गतीवार शॉर्ट झालेला गोलंदाज, नियंत्रण चांगलं आहे. अजून एक अवांतर, बॅक टू बॅक 4 धावा अवांतरच्या रूपाने ॲड झाल्या टीम टोटलमध्ये. धावसंख्या 32 या आकड्यावर. 32 धावांचं धावफलक. गुणलेखक गुलशन पाटील किरवली माझ्या समवेत आज आकडे मोड करत आहेत आणि नेहमीच गुणलेखक हा समालोचकाचा कणा मानला जातो. 4 षटकांचा संपलाय खेळ. धावसंख्या 32 या आकड्यावर. 4 विकेट डगआउटमध्ये आहेत. चला पाणी पुरवा प्रोव्हाइड करा. यस, डी पोलचा सामना खेळवला जाईल. पिंपरी 11 पिंपरी आणि पेठाली परेश. पहिल्या इनिंगचा खेळ संपेल. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे टॉस करता येतील. आज संदीपजी पाटील सर खऱ्या अर्थाने त्यांनी मला सूचित केलं की आपल्याला यायचं आहे या दुसऱ्या रजनीमध्ये. मात्र 3 महिन्यापूर्वी सर आपण बालसुब्रमण्यम अय्यर सर यांच्यासोबत होतो त्या मानघरच्या रिसॉर्टमध्ये आणि आपल्याच माध्यमातून आपल्याच आयोजनाखाली एक चांगली मी म्हणेन या सर्व समालोचन कमिटी असेल, मग रायगड क्रिकेट समालोचन कमिटी, सर्व पंच, ऑफिशियल पंच यांची एक बैठक पार पाडली आणि त्या बैठकीतून त्या मीटिंगमधून खूप काही शिकण्यासारखं आहे. अनेक नियम आणि नियमावली बदलले गेलेल्या आहेत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आणि खऱ्या अर्थाने संदीपजी पाटील सर यांनी वेलोवेली या रायगड क्रिकेट समालोचकाच्या माध्यमातून अनेक समालोचक घडवले आणि अनेक नवोदित अशा समालोचकांना व्यासपीठ मिळवून देण्याचं एक चांगलं कार्य त्यांनी केलेलं आहे. रायगड जिल्हा म्हटलं तर क्रिकेटची पंढरी. जरी आम्ही नवी मुंबई जिल्ह्यामध्ये राहतो, वास्तव करतो, मात्र रायगड जिल्ह्याचं क्रिकेट, रायगड जिल्ह्याची शिस्त आणि रायगड जिल्ह्याने या क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे याचा एक वेगळा आनंद देखील आहे या व्यासपीठाच्या माध्यमातून. आज स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरी या मुरबी गावाच्या लगत असलेलं हे मैदान. जाऊया स्लॉग ओव्हर्समध्ये. 5वं षटक हाताळतोय मिस्टर हर्ष चौधरी. हर्ष चौधरी युवा आहे, यंग आहे, टॅलेंटेड आहे. बघूया स्लॉग ओव्हर्समध्ये कसा परफॉर्मन्स करेल. पहिला बॉल डिलिव्हर केला खोलवर टप्प्याचा. पहिला डॉट बॉल. पहिला डॉट बॉल हर्ष चौधरीने डिलिव्हर केलं. 33 नंबरची जर्सी परिधान केलाय. अतिशय यंग आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अजूनही खूप काही शिकायचं आहे, मात्र गुणवत्ता तर आहे हर्षमध्ये. हो, या बॉलला फेकून दिलाय. संधी आहे मात्र फ्लॅट हिट, फ्लॅट षटकार. लॉंग ऑनच्या सीमारेषे बाहेर मारलेला हा अतिशय दर्जेदार स्ट्रोक. षटकार. धावसंख्या स्कोर कार्डवर 38. 38 धावांचा धावफलक. स्लॉग ओव्हर्समध्ये आकार द्यावा लागेल धावसंख्येला. हो, फुलटॉस बॉल. संधी आहे, संधी आहे आणि झेल सुटतोय. अंतिमच्या क्षणी हा झेल सोडला जातोय. हो, काय घडलं. एक्स्ट्रा कव्हर्स रिझनमध्ये बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि अंतिमच्या क्षणी हा झेल सुटला गेला. अजून एक संधी. धावसंख्या 39 या आकड्यावर. 39 धावांचं धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. 3 विकेट डगआउटमध्ये आहेत. हर्ष चौधरी पुन्हा एकदा चांगली चेंडू डिलिव्हर करावी लागेल, गुणवत्ता दाखवावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हर इन पिच झाल्यानंतर अजून एक अवांतर, अजून एक व्हाईट बॉल. प्रेशर, दडपण आहे हर्षकडे देखील, कारण स्लॉग ओव्हर्स षटक हाताळतोय. यंग आहे, युवा आहे, अजूनही या क्रिकेटच्या पटलावर खूप काही शिकायचं आहे. 7 एक्स्ट्राज आहेत. येस. हो, हर्ष या बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक षटकार, अजून एक मॅक्सिमम. मिस्टर कैफ याच्या पॅटचा फ्लो आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्येला चांगला आकार. धावसंख्या 46 या आकड्यावर. यस, धन्यवाद DC. आज राम जन्मोत्सवाचा सोहळा खऱ्या अर्थाने संगीत वाजन
ऊर्जा भरणारं संगीत आहे मी म्हणेन प्रत्येकाच्या मनामध्ये. धावसंख्या 46 आकड्यावर. हर्ष चौधरीला हो शफल झाल्यानंतर हा फटका डिलिव्हर केलाय, पंच केलाय, बॅटचा फ्लो आणि आपल्या ताकदीचं प्रदर्शन करतोय मिस्टर कैफ. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या 50+, 52 आकडा, आत्मविश्वास देणारा आकडा आहे मित्रांनो. 52 धावा धावपलकावर. हर्षकडे आहे दडपण, यंग आहे, युवा आहे, अनेक खेळाडू त्याच्यापर्यंत जात आहेत. खूप काही शिकायचं आहे मित्रांनो या झगमगत्या या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर हर्ष चौधरी याला स्लॉग ओव्हरचं ते षटक हाताळतोय. मात्र गुणवत्ता तर आहे, बघूया कशा प्रकारची चेंडू डिलिव्हर करेल पुढील चेंडू. आता मात्र महागडे होत चाललेली ही गोलंदाजी. बॅटचा एज लागला तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होताना आपल्याला पाहता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, हा फसवा प्रयत्न, आणि दुसरा अजून एक विकेट डगआउटमध्ये परततोय. 53 या आकड्यावर. डीजे या ठिकाणी डीप होलचा सामना खेळवला जाईल. पिंपरी 11 पिंपरी आणि पेठाली 11 परेश असा विद्यमान सामना खेळवला जाईल. आगामी सामना दोन्ही कॅप्टनला मी इन्व्हाइट करेन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे. लगेच आदरणीय संदीपजी पाटील सर जॉईंट होतील. चला, पिंपरीचे कॅप्टन इथे आहेत. पेठाली संघाचे कॅप्टनला विनंती आहे. परेश चला या आपण लगेच, जास्त वेळ घालवू नका. याचबरोबर नरेश सुरेश पाटील मुरबी यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे. चला, दोन्ही कॅप्टन इथे आहेत. आपण टॉस करणार आहोत. मी उमेश भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा. उमेश भोईर आणि चंद्रकांत म्हात्रे तसेच मनीष पाटील या तिघांनी या. मनीष या. चला, पिंपरीचे कॅप्टन. चला, ओमकार आहेत इथे, एका बाजूला परेश. तर टॉस जिंकलाय तो पेठाली संघाने. येस, डिसिजन द्या परेश. चला, लगेच आपण सन्मानाकडे वळणार आहोत. कारण दोन्ही संघाने शुभेच्छा. उमेश भोईर यांचा आपण सन्मान इथे घेतोय. दिनेश ठाकूर या. खिरपाड्याचे सन्माननीय एक आदर्श व्यक्तिमत्व आणि एक जबरदस्त असे क्रिकेटर उमेश भोईर यांचा आपण सन्मान करतोय. दिनेश ठाकूर यांच्या शुभास्ते हा सन्मान येथे होतोय. त्याचबरोबर चंद्रकांत म्हात्रे पुऱ्या. मनेश या. चला, आपण बोलूया मॅचकडे. पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकला. नक्कीच नवी मुंबईचे एक अतिशय करावे गावचे उत्कृष्ट समालोचक राकेश तांडे. तर मात्र सेकंड सत्रामध्ये नक्कीच आवाज असेल अमित म्हात्रे अँड फ्रॉम जोहे पेन. हा, तर 2 मिनटं थोडंसं लाईट्स ऑफ होतील, लाईट चेंज होते. ओके, करा चालू.
सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबा व्यक्तिमत्व बालकृष्ण राजाराम पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी दादांना विनंती करेन की आपण यावं, व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। सन्माननीय बालकृष्ण राजाराम पाटील मुरबी यांचं इथे आगमन होत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय। सन्माननीय बालकृष्ण राजाराम पाटील मुरबी गावचे आदर्श व्यक्तिमत्व यांचा इथे सन्मान होतोय। तिचं आगमन झालंय, वेलकम। हॅलो, धन्यवाद। जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया। आर्यम SK ग्रामस्थ मंडल मुरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृति चषक 2026। तो चलते अब मैदान के अंदर शुरू में आपने आंखों देखा हाल हमारे मराठी के बेहतरीन कमेंटेटर राकेश तांडेल सर इनकी वाणी से सुना, लेकिन उत्तरार्ध के लिए हम जुड़ चुके हैं। कलम्बोली टीम को जीतने के लिए जो टारगेट है 54 का टारगेट है और पहले गेंदबाज तैयार है। बॉलिंग ट्रैक के ऊपर शाकिब पटेल की पहली गेंद और एक बार बल्ले का किनारा लगा है। शॉर्ट थर्ड मैन के ऊपर गेंद चली गई है। दायरे के बाहर जाकर गेंद को जरूर उन्होंने फील्ड किया है, लेकिन सिंगल के साथ खाता ओपन हो चुका है। यहाँ देखा जाए तो काल भैरवनाथ कलम्बोली टीम का, जिनके सामने 54 का टारगेट है और तमाम दर्शकों की निगाह इस मैच के ऊपर है। ये काफ़ी ज़बरदस्त टूर्नामेंट, हमेशा इस टूर्नामेंट का दबदबा होता रहता है। और हमारे सम्मानीय अध्यक्ष, रायगढ़ एसोसिएशन के सम्मानीय विद्यमान अध्यक्ष संदीप पाटिल साहब पूरी तरह से इस अपने घरेलू टूर्नामेंट के ऊपर 4 चांद लगा रहे हैं, क्योंकि अपनी खुद की टूर्नामेंट है और तमाशाइयों के बीच भरा हुआ यह खचाखच मैदान। इसी बीच अगली बॉल, एक बार यहाँ लगभग देखा जाए मिड ऑफ के क्षेत्र में खेला हुआ शॉट है, लेकिन फील्डर लेजी काम कर रहे हैं। बॉल को पकड़ने के लिए जॉन्ट्रोस साहब जी ने कह दिया है कि बॉल का इंतजार मत करो, बॉल को पकड़ने के लिए पलक झपक के साथ आप आइए। और इस प्रकार यहाँ देखा जाए तो एक सिंगल लेने में बल्लेबाज कामयाब बने और एक सिंगल के साथ टीम का स्कोर जा रहा है 2 के घर में। अनिकेत और सूरज दोनों ने खाता ओपन किया है। इस बार लॉब की हवा में एक्स्ट्रा कवर के ऊपर क्या चिट जज नहीं कर सके और डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद चली गई है। इनसाइड आउट शॉट था, लॉफ्टेड कवर्ड रहा था, लेकिन 1 शॉट, एक ही रन। देखिए मुझे लगता है बल्ला टेका नहीं है इस बार। देखा जाए पॉपिंग क्रीज के अंदर, ऐसा लग रहा है, अंपायर बता रहे यस तो इस बार क्रॉस थोड़ा करना पड़ता है। तो फिलहाल इस बार देखा जाए यहाँ बल्ला पीछे ही रहेगा होगा। क्या अंपायर की नज़र है? ऐसे नजरें अंपायर ने बहुत डाले हुई हैं, तो फिलहाल मैदान का कोई सवाल ही नहीं है। लेकिन बहुत अच्छा काम, लेकिन एक सिंगल के साथ स्कोर 3 के घर में। ये बीच अगली बॉल,
इस बार थोड़ी जड़ में जरूर गेंद थी, ऑन साइड के ऊपर कलाई के सारे मोड़ दिया गेंद को, मिड विकेट के ऊपर गेंद आ गई है और अलॉन्ग द ग्राउंड इस बार ये शॉट, लेकिन एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा। यानी कि हम देख सकते हैं तो काल भैरवनाथ कलम्बोली टीम का स्कोर है 4 बिना कोई विकेट के नुकसान। शांति से टूर्नामेंट चल रही है। इस बार फिर से इस बार ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट है, फ्लिक जरूर किया है और इस बार एक सिंगल के साथ मुझे लग रहा है कि इसी बीच स्कोर आगे जा रहा है 5 पंजाब बोर्ड के ऊपर और अंतिम बॉल शेष इस फर्स्ट ओवर की। 49 रनों का अभी भी टारगेट है। और इस बार यस, तो बल्लेबाज गॉन, यानी कि बल्ले का किनारा लगा, विकेट कीपर ने इस बार इस कैच को पकड़ा है। तो पहला झटका यहां काल भैरवनाथ कलम्बोली टीम को 5 रन लॉस ऑफ 1 विकेट। एक पहला जबरदस्त ओवर साबित हो चुका है। इस पावर प्ले में रन बटोरना चाहिए, लेकिन रन बटोरने में कामयाब बल्लेबाज नहीं बने, लेकिन ये विकेट लेने में भी कामयाब बने। जो मुझे लगता है वो साहिल जले जब गेंदबाजी कर रहे थे कलम्बोली के, तो उन्होंने 1 ही रन दिए थे और 1 विकेट लिया था, लेकिन इधर 5 रन है और 1 विकेट हासिल किया है। तो तुलनात्मक देखा जाए तो कलम्बोली का ओवर काफ़ी तगड़ा था। और इस बार अंपायर को हम सूचित करें कि जल्द से जल्द मुकाबले खत्म करने की आप कोशिश करो, खड़े मत रहो, आप उन्हें कॉलिंग करते रहो फटाफट, क्योंकि आपके वो सुनेंगे, हमारे सुनेंगे नहीं। अभी भी 24 बॉल का खेल शेष। पिंपरी बनाम पेठाली के बीच टक्कर इस मैच के बाद। जानदार शानदार ये आयोजन नियोजन मोरबी गांव क्रिकेट की पंडरी है और ये आयोजन हर साल इस रायगढ़ जिले के अंदर लोकप्रिय आयोजन होता है। स्वर्गीय कुमारी जीवा भोईर हमारे बीच नहीं है, लेकिन उनकी यादें हमारे जहन के अंदर हैं। तो जरूर इसी बीच उनके स्मृति को हम याद कर रहे हैं, लेकिन दूसरे बॉलर आ चुके हैं और इस बार यह ऑन साइड के ऊपर खेलने गए थे। आउट साइड ऑफ टम बॉल लाइन के अंदर से गेंद चली गई है, गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं और गेंदबाज इस बार देखा जाए इरबाज पटेल और हमारे मामू भी है, उनका भी हम हार्दिक स्वागत कर रहे हैं। अच्छी बॉल, देख को मारो और इसी बीच गेंद इस बार देखा जाए रफ्तार के साथ थी, गुडलैंड के ऊपर गेंद थी और आंखें बंद कर इस शॉट को खेलने की कोशिश की थी ऑन साइड के ऊपर, लेकिन संपर्क हुआ नहीं, यानी कि 1 डाउन बैट्समैन मैदान के अंदर आ चुके हैं। यस, हमारे अनिल दादा इनका आगमन, तो उनका भी हम तहे दिल से हार्दिक स्वागत कर रहे हैं। और अच्छी बॉल, सही टप्पा और सही लेन, सही लाइन, डिसिप्लिन भरी गेंदबाजी। इसलिए हम क्रिकेट में गए थे ना, क्रिकेट में टप्पा और चित्रपट में कटप्पा बहुत इंपॉर्टेंट बात है। यानी कि क्या घातक गेंदबाजी चल रही है। गति परिवर्तन वाली बॉल इस बार देखिए और आउट। बल्लेबाज खुद ही जान गए कि मेरा बस का काम नहीं चल रहा है, तो वो आगे हुए और विकेट कीपर ने कह दिया राम राम डीजे। यस, धन्यवाद। तर दादा 11 तलोजा टीम
खेल रही है। तो हमारे मकसूद दादा भी इस मैच को लाइव के माध्यम से मोंटी पाटिल एंजॉय कर रहे हैं वो। तो दादा कल यहाँ पर आए थे, मकसूद दादा, जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए 25,000 रुपये का डोनेशन भी दिया। और बिल्कुल फाइनल के दौरान दादा की एंट्री होने वाली है, तो ज़रूर उन्होंने शुभकामनाएं कल दी इस टूर्नामेंट को। और वो अभी ये दादा 11 टीम खेल रही है तलोजा की, तो मकसूद दादा इस मैच को लाइव के माध्यम से देख रहे हैं, तो उनका भी स्वागत। जब भी आते हैं ना राकेश, तो निश्चित तौर पे सभी जो अंपायर, कमेंटेटर हो, स्कोरर हो, डीजे, लाइव, सबको उनकी ओर से तोहफा होता है। तो कल उन्होंने काफ़ी जल्लोष दिखाया था यहाँ पर, और इस टूर्नामेंट के लिए भी 25,000 रुपये का डोनेशन दिया था। तो दादा आपका भी स्वागत है। यस, इरबाज ने तो पूरी तरह से 4 गेंदें डाली और चारों गेंदों के ऊपर कोई रन नहीं दिया। एक जबरदस्त गेंदबाजी, और उनका टप्पा, उनकी गेंदबाजी बहुत ही बढ़िया, राउंड विकेट से वो गेंदबाजी कर रहे। और इस बार यहाँ भी रन नहीं मिलेगा है। क्या गेंदबाजी घातक चल रही है, पूरी तरह से कलम्बोली के टीम को उन्होंने बांध के रखा हुआ है। जो उनकी गाड़ी पटरी के ऊपर चलने की कोशिश नहीं हो रही है, प्रयास कर रहे हैं लेकिन गियर ही नहीं बदल रहे हैं। जबरदस्त गेंदबाजी देखिए इस बार दादा इलन तलोजा की ये दूसरे गेंदबाज, और अंतिम बॉल शेष दाहिने हाथ की गेंदबाज है, और राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे, दाहिने हाथ के बल्लेबाज को चकमा दे रहे। और ये भी अच्छी बॉल थी, समझ नहीं सके, ऑन साइड के ऊपर पुल करेंगे मेडल ओवर। ये तीसरा मेडल ओवर साबित हो चुका है टूर्नामेंट का। और क्या जबरदस्त गेंदबाजी, पानी की मांग मैदान के अंदर हो चुकी है। कलम्बोली टीम का स्कोर है इस बार देखा जाए 5। आने वाले 18 बॉल में मेरे हिसाब से जीतने के लिए 49 रन चाहिए। अब क्या होगा और कौन जीतेगा कौन हारेगा, लेकिन पानी की मांग मैदान के अंदर हो रही है। आप अभी सभी लोग देख रहे हैं RMS के ग्रामस्थ मंडल मोरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृति चषक 2026। सुनते एक सुमधुर संगीत डीजे के माध्यम से 18 बॉल 49 रन। स्पॉन्सर और जिन्होंने अच्छा क्रिकेट खेला है वो श्री हमारे अनिल पुंडलिक पाटिल साहब, अध्यक्ष खारघर शहर ग्रामीण राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के। हमेशा दादा का योगदान हमेशा रहता है। और मैंने शुरू में हमेशा, मैं कमेंट्री में होता हूँ तो हमेशा कहता हूँ कि ये पाटिल घराने की परंपरा है क्रिकेट की। अब तक संदीप पाटिल साहब और अनिल दादा, सुनील दादा, उनके बड़े भाई हमारे अशोक बुआ, इन लोगों ने सभी क्रिकेट अच्छा खेला हुआ है। आज उनके बच्चे क्रिकेट खेल रहे हैं और पूरी तरह से मुरबी गांव का नाम उन्होंने रोशन किया हुआ है। तो जब भी क्रिकेट का नाम आ जाएगा इस मुरबी का, तो इन लोगों को याद करना हमारा आद्य कर्तव्य है। लेकिन अब मैदान के अंदर तोड़फोड़ करना पड़ेगा। कलम्बोली वालों, मैच को जीतना है ना, तो लोहा गर्म करो। अगर नहीं हो रहा है तो मार मार के गर्म करो, लेकिन गर्म करो। यस यस, ये डायलॉग के लिए ओमकार भाई इंतजार कर रहे हो, लेकिन इनका बल्ला ही ठंडा पड़ चुका है। जब आदमी सामने कोई भी ठंडा होता है तो मजा नहीं, गर्म होता है तो और बेहतर मजा होता है। शाकिब गेंदबाजी करने के लिए आए और अभी गियर बदलना पड़ेगा। आक्रमण इंपॉर्टेंट बात है, तर्क से तीर निकालकर फटाफट शॉट फेंकना पड़ेगा। ये देखिए ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट है, जरूर एक सिंगल मिलेगा। मिस फील्ड और इसका फायदा बल्लेबाजों ने उठाया। सही रक्षण खराब होना ही नहीं चाहिए, मगर यहां 2 रन जरूर मिलेंगे। और 2 रनों के साथ देखा जाए तो टीम का स्कोर आगे बढ़ता है 7। अभी भी जीतने के लिए 17 बॉल में 47 चाहिए। 47 रनों की जरूरत है। इसी बीच यहां संजय 2 पे खेल रहे हैं। देवराज ने अभी तक खाता नहीं खोला, 2 गेंदों का सामना किया है। नेक्स्ट बॉल, अच्छी बॉल, उसे उड़ाने की कोशिश की थी लेकिन बॉल ही आ गई थी। क्या जबरदस्त गेंदबाजी चले दादा इलन तलोजा, दादा की दादागिरी चले गेंदबाजी की। और मुझे लग रहा है कि बल्लेबाजों को मौका जो मिलना चाहिए वो नहीं। अब 16 में 47, 16 चेंडू आणि 47 धावा।
ये बॉल देखिए इस बार कितनी गति वाली बॉल थी, आउटसाइड ऑफ टर्म बॉल थी। और रिप्ले में देख सकते कितनी घातक बॉल, जैसा लग रहा बुमराह ही गेंदबाजी कर रहा है। ये देखिए लाइन पूरी तरह से इस बार देखा जाए अच्छी थी, लेकिन बल्लेबाज को मिस किया इस गेंद ने, सीधी विकेट कीपर के हाथों में छक मार दिया गेंद ने। और कहते हैं ना कि छक मार देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। शाकिश पटेल की अगली बॉल, ये खराब होगी पवार साहब, ये स्लेग स्टंप के बाहर है, वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता जा रहा है। स्कोर पहुंचा है 8, 15 में चाहिए 46। अब तक 9 गेंदें डॉट खाई हुई है, 15 गेंदों का सामना हो चुका है। और हवा में जरूर कवर के ऊपर क्या चीट, लेकिन गेंद आगे पड़ चुकी है, लेकिन इसका फायदा बल्लेबाजों ने उठाया। 2 रन जरूर मिलेंगे और काल भैरवनाथ कलम्बोली टीम का स्कोर आगे बढ़ता है। 10-4 पे संजय खेल रहे, देवराज 0 पे खेल रहे। तीसरे ओवर की मेरे हिसाब से 4 बॉल खत्म, 2 गेंदों का खेल बचा हुआ है। क्रिकेट में सबसे कठिन बात यही है लक्ष्य का पीछा करना, और लक्ष्य का पीछा करने में जो टीम सक्सेसफुल बनी वही टीम जीत जाती है। ये देखिए इस बार एक बार फिर से गेंद गली में चली गई है। एक तो सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा। 11 के घर में 11 खिलाड़ी जब अंदर खेलते हैं तो 1000 दीवाने सीमा रेखा के बाहर मौजूद होते। इस मैच का लुत्फ उठाने के लिए लोग देखिए बाउंड्री लाइन के बाहर मौजूद है। जिनके पास टाइम नहीं है, 2 दर्शक इस बार देखा जाए यूट्यूब के ऊपर मैच देख रहे, उनका भी हार्दिक स्वागत है। लेकिन खेल के मैदान के अंदर चल रहा है खेल, वो ठंडा पड़ चुका। उड़ाया खेल की चंपा, खुश हुए लंबा, देखा पहले लंबा छकबरा खंबा कड़क। आणि बघा मामांचं गाणे लावल्यानंतर ओमकार पाटील यांचे मामा चंद्रकांत मामा यांचं आगमन, याला म्हणतात मामाची एंट्री दणक्यात। ये सर हमारे सैंडी पालकर साहब बैंडम केवाले इनका आगमन, तो उनका हार्दिक स्वागत। अभी उनकी एंट्री हो जाएगी अगले मैच में। वाइब्रेट अंपायर, यस, जैसा शॉक लगने के बाद झटका लग जाता है उस तरह से एक्शन होती है, लेकिन उनकी एंट्री हो जाएगी इस मैच के बाद जरूर। लेकिन अब तो मुझे लग रहा है बल्लेबाजों को शॉक देना ही पड़ेगा गेंदबाजों को, क्योंकि ये ठंडेपन का खेल में कुछ मजा नहीं है। खेल जब गर्म होता है तो बड़ा मजा आता है। वो अंपायर को पूछ, उधर पनवेल के स्पेशल मिसल में जब तड़का होता है ना तो गर्मा गर्म खाने में मजा होता है। और स्कोर हो चुका है मेरे 17, अब 12 गेंदे और 37 मुश्किल कोई नहीं। 12 में 37, 11 6 गेंदों में 36 रन आए, 38 रन आए, 42 रन आए, लेकिन इतिहास के पन्नों में घटना हुई। इस बार लॉक क्या है, इस बार यहां लॉन्ग ऑफ के ऊपर गिरा, ऑफ ड्राइव मिसफील्ड, लेकिन एक ही सिंगल। और जिन्होंने पिछले अंतिम बॉल के ऊपर छक्का लगा दिया था वो बल्लेबाज थे देवराज भगत, उनके पास स्ट्राइक है। अब 11 गेंदे और 36 अकरा चेंडू आणि 36 धावांची गरज। यस, 11 में 36 चाहिए। युवराज सिंह का कारनामा याद करना पड़ेगा आपको। और हवा में जरूर गेंद, शॉट पड़ने के ऊपर मुश्किल कैच, ट्राई नहीं करने गए थे, लेकिन उन्हें मालूम था कि ये कैच मिलना मुश्किल है। तर याचबरोबर सन्माननीय नरेश सुरेश पाटील हर्षाली इलेव्हन टीमचे पुरस्कर्ते, पूर्वीचे आदर्श व्यक्तिमत्व नरेश पाटील यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। वेलकम नरेश। अभी जीतने के लिए मेरे हिसाब से 10 में 35 चाहिए, 10 चेंडू आणि 35 धावा। तो आक्रमण की जरूरत है, तोप के गोले छोड़ना पड़ेगा मैदान से। ये उड़ाया, ये बाहर जाएगी 100% डाउन द ग्राउंड, सीधी तीर के जैसे थप्पड़ मारी चेरान।
मुझे लग रहा है ये टीम के लिए कोई ना कोई हुक्म का एक का बनना है, और ये बनने के लिए ये बल्लेबाज मुझे लग रहा है अभी मशक्कत करने जा रहे। संजय ने छक्का ठोका और काल भैरवनाथ कलंबोली टीम का स्कोर पहुंचा है 25। अभी भी जीतने के लिए 9 बॉल 29, 9 ला 29, 29 चाहिए। इसका मतलब ये कि कठिन काम नहीं है। ऐसे रफाटे आ गए ना तो समझ जाए काम बन जाएगा। लेकिन इस बार गली में गेंद चली गई है, मिस टाइम शॉट है। इस बार देखा जाए परफेक्ट बल्ले के मिडल के ऊपर गेंद आई नहीं है, लेकिन बॉटम के ऊपर लगा है। एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर जा रहा है कलंबोली का 26, 8 में 28, 8 चेंडू 28 धावा। एक छक्के से विकी भाई कोई काम बनने वाला नहीं है। छक्के बहुत आते तो देखने को मजा आता है। बारिश मैदान के अंदर तोड़ फोड़ चाहिए, क्योंकि दबाव हटने वाला नहीं है। दबाव को दूर करना है तो आपने पास वो हिम्मत चाहिए। और ये कैच मिलेगी क्या नहीं मिलेगी देखना पड़ेगा। प्रयास तो किया, अच्छी कैच, लॉन्ग ऑन फील्डर ने इस बार देखा जाए कैच को लपका और विकेट नंबर याद देखा जाए तो मेरे हिसाब से तीसरा काउंट दीजिए। और इस ओवर की अंतिम बॉल शेष, आखिरी गेंद शेष। विशाल 11 पिंपरी बनाम पेटाली के बीच टक्कर होगा इस मैच के बाद। अंतिम बॉल आ गए ना, बिना लागत से कमाई हुई लगती है। चेक करेंगे इस बार बीमर के लिए, वाइट के लिए इस बार देखा जाए। जैसे अंपायर ने रिवो लिया है तो जरूर चेक कीजिए। हॅलो, वाईट दिलंय ना? ओके, अंपायर्स डाऊटफुल आहे. का पप्पू जलाल थोडंसं एक्साइटमेंट आहेत. आयवा कॅच घेऊ नका तुम्ही, कारण आयवा कॅच आपण सेट टू 11 तलोजा नाईटमध्ये घेतली होती, ते तिथून तुम्ही एन्जॉयड आहात. इट्स वाइट बॉल। तो इसी भी देखिए ये गेंद पिचिंग जो है वो थोड़ी सी बाहर है, तो इसका मतलब ये वाइड और इसके ऊपर मुझे लगता है 5 रन आ जाएंगे, तो बिना लागत से कमाई हो गई। हिंग लगी ना फिट करी, रन चौका चौका, तो अतिरिक्त रन आ चुके हैं, बिना लागत से कमाई हो गई है और स्कोर धीरे से आगे बढ़ चुका है 31। अभी जीतने के लिए 7 गेंदे और 23 रन, 7 ला 23, 23 रन, 7 गेंदे 23 रन। हिम्मत हारो मत, अभिमन्यु की बात मुझे आज भी याद है, हिम्मत से हारना लेकिन हिम्मत कभी मत हारना। और इस बार यहां सिंगल जरूर मिलेगा। काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद जा रहा है, दूसरे के लिए पलटने की कोशिश, रनआउट का मौका बन सकता है कि नहीं, पहुंच गए। गुड रनिंग बिटवीन द विकेट और 2 रनों के साथ काल भैरवनाथ कलंबोली टीम का स्कोर आगे जा रहा है गुलशन 33, यानी कि 6 गेंदे और जीतने के लिए 21 रन, 6 चेंडू आणि 21 धावांची गरज। टोटल धावा झाल्या 3 से 4 षटकानंतर 33 आणि 33 ला 3 विकेट मैदानात जमा आहे। 6 बॉल में 21 रन। ये मुझे लगता है जिन्होंने रन दिए थे अंतिम ओवर में 21 आए थे, तो वही इकट्ठा करना है। हाँ, वही रह गए हैं तो वही रन आपको इकट्ठा करना है, मार देना है,
आप जब गेंदबाजी कर रहे थे उन्होंने 21 निकाले थे, अब आपको 21 निकालना है, हिसाब बराबर करना है ना, काम करो। हाँ, अभी मिसाइल आपके पास जो है ना, तो इसका इस्तेमाल करो ना। कर्ण को मारने के लिए अर्जुन ने जो इस बात देखा जाए वो बांध रखा था ना, उसका इस्तेमाल भगवान श्री कृष्ण ने कह दिया करो तुम। तो मुझे लग रहा है तुम्हारे पास अगर कोई ऐसा तीर है तो फटाफट बाहर निकालो। 21-21, 6 गेंदे और 21 रन, साला 21। मुश्किल कोई नहीं है, आसान है, और ये आसान भी नहीं है, ये मुश्किल भी है। इसका नाम ही क्रिकेट है और क्रिकेट जेंटलमैन्स गेम है, अनिश्चितताओं का खेल इसे कहा गया है। लेकिन जिसके सीने में लड़ने का जज्बा है, मैदान जंग में गुरु, उसी का कब्जा है। और लॉक किया, कैच इट, ओह व्हाट ए कैच, क्या छक्का है। रुकिए, लेकिन मुझे लग रहा है सभी प्लेयर गए अभिनंदन करने के लिए। इसका मतलब बाउंड्री लाइन के ऊपर सुपरमैन ही खड़ा था इस बार देखा जाए तलोजा का। कैच, वेरी नाइस कैच, जबरदस्त कैच। जैसे हम तो छोटे थे, लेकिन संदीप पाटिल साहब जब छोटे थे ना, तो वो आम का पेड़ था ना, वो आम निकालने के लिए जंप मारते, उस तरह से जंप मारे बड़े साहब, परफेक्ट कैच। मुझे तो कुछ पता नहीं है, लेकिन हमारी भी हालत हुई थी। पहले कहा इतना पैसा पानी कुछ नहीं था, तो वो चोरी करने में जो मजा थी, जिनके पास पेड़ थे वो कुछ अलग थे, लेकिन लोग कुछ बोलते नहीं, सुनते देखते थे कि गरीबी परिस्थिति। अब सब कुछ आ चुका है, अपने सुपरस्टार हीरो जितेंद्र साहब जी ने कह दिया है, अभी सब कुछ है, पैसा हमारे पास नहीं, लेकिन मजा नहीं है। यस यस, हेलो, 5 में 21 और ये कैच आउट। इसी के साथ मुझे लग रहा है अब ये कोलंबो टीम बैकफुट पर जा रही है। आने वाले 4 गेंदों में 21 रनों की जरूरत है। रनों की जरूरत है। देखिए अभी क्या जमाना पहला ही आने वाला है। पहले के जमाने में आप सभी ने देखा होगा, जो हमें फाटी कहते हैं, वो लकड़ी लाके इस बात का चूल्हे के ऊपर, अभी ईरान सी वाकड़ा तो चुलित लाकड़ा ली। आने वाले 4 में 21 चाहिए। कॉर्नलेस ब्रैड पिट का कारनामा करना पड़ेगा, 2016 के विश्व कप में किया था। किनारा लगा है बल्ले का, और इसी बीच यहां एक सिंगल जरूर मिलेगा। और मकसूद दादा खुश हो गए, वो जानते हैं कि अभी मुकाबला हमारे कब्जे में आया है। 3 में चाहिए 20 रन, मुश्किल है काम। ये अंतिम ओवर में जब 21 रन आए थे वही महंगे होने जा रहे, और ये 21 बनाने में अनसक्सेसफुल साबित होने जा रहे। इस बार टप्पा जरूर अच्छा पीछे था, लेकिन टपकाने में बल्लेबाज नाकामयाब बने। और अभी मुझे लग रहा है कि काल भैरवनाथ कोलंबोली टीम को जीतने के लिए 2 गेंदे और 20 रनों की जरूरत है। अब कठिन बन चुका है ये मुकाबला जीतना। यस कैच नहीं मिलेगा, लेकिन ये बाउंड्री की संभावना हो रही मेरे हिसाब से, लेकिन नहीं। देखिए या एक ही सिंगल, और अब मुझे लग रहा है कि सफेद रुमाल बाहर निकालकर हथियार फेंक दिए कोलंबोली टीम ने, और कह दिया कि तुम जाने तुम्हारा काम जाने, अब हमें लड़ाई लड़ने के लिए सक्षम नहीं है। अंतिम बॉल 19 रन कहां से आ जाएंगे? 1 में 19। दानो देखिए इस बार ये छक्का आया, लगता है कि चौका छक्का। देखिए दिवाली खत्म होने के बाद पटाखे फोड़ने से कुछ फायदा नहीं है,
तो मुझे ये लग रहा है कि ये मुकाबला जीता है दादा 11 तलोजा टीम ने। अभिनंदन तलोजा टीम और हार्ड लक काल भैरवनाथ कलम्बोली टीम, आपको ढेर सारी शुभकामना देते हैं आगे के टूर्नामेंट के लिए और आपका अभिनंदन कर रहे हैं कि आपने आकर टूर्नामेंट में सहभाग लिया। बड़ा मजा आया मैच में और मुकाबला जीतने में दादा 11 तलोजा टीम पूरी तरह सक्षम बन चुकी है। पहाड़ों से जो टकरा जाए उसे तूफान कहते हैं और तूफान